ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघालेत का. एक त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उरल. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूबचे चॅनल एवढं घाण केलं की तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या माग भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. नगराध्यक्ष पदाचे आपले विजयी उमेदवार ज्यांनी आपल्या नावाने बाजीराव भैयाला पद्मश्री दिलेली आहे, सोळा 16,000 मताच्या फरकाने, बरोबर आहे. बाकी नगरसेवक मला माहिती आहेत कोण किती फरकानं आलंय आणि कोण किती फरकानं गेलंय. काही नगरसेवकांना तर माहिती आहे ना आणखी तो कसा निवडून आला, ते मला एकट्यालाच माहिती आहे. आणि पहिली वेळ नाही, ज्याला पाडलाय त्याला मी तसाच निवडून आणला होता आणि जो आलाय त्याला आणखी नाही माहित नाही तो कसा निवडून आलाय. असं सगळं एकूण आपल्या सगळ्यांनी कष्ट घेतले, त्यातून आज परळीच्या मायबाप जनतेने आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे. ही जिम्मेदारी आपल्याला अतिशय यशस्वीपणे पार पाडायची आहे.